पळत जा राहुल वानखेडे, पळत जा, पळत थांबले तुमच्यासाठी ते. पळा जरा राहुल वानखेडे, पळा. आणि मला वाटतं SK कमांडोज मधून विकी वानखेडेंचा आवाज यायला लागला आता जास्तच. मला वाटतं या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग केली त्यामुळे आवाज वाढलाय त्यांचा थोडासा. विकी वानखेडे फारच आवाज वाढलाय. आम्हाला माहिती होता आवाज वाढणारे हळूहळू हळूहळू. पहिली मॅच हातातून घालवलेली आहे. क्रेझी लायन्स, कृपया आपण क्षेत्ररक्षण लवकर लावावे. गेल्या वर्षीचाच कलर घेऊन खेळत आहेत पिंक. गेल्या वर्षी ही टीम विनर झाली होती कारण त्यांच्यामध्ये एक चांगला प्लेअर होता. यावर्षी त्या प्लेअरला मिस करतात. ते बघूयात कसा परफॉर्म करतात आणि या वर्षी पण टायटल जिंकतात का. क्रेझी लायन, कृपया क्षेत्ररक्षण लावावे. बॉल अंपायर, बॉल हवेत. बॉल द्या, बॉल. बॉलवर लक्ष ठेवा. जुने समालोचन करतील ते एक पुणे जिल्हा नव्हे तर महाराष्ट्राचे एक जानेमाने कॉमेंटेटर ज्यांनी फार मोठ्या मोठ्या स्पर्धा गाजवल्या. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर लेदर क्रिकेटचा फार मोठा अनुभव आहे. आत्ताच एक MPL जी महाराष्ट्र प्रीमियर लीग आहे त्याच धर्तीवर त्यांनी KPL एक टुर्नामेंट बारामतीला म्हणजे ऑर्गनाइज त्यांनी नव्हती केली पण पूर्ण सहकार्य करून 8 टीम दिल्या आणि फार मोठे मोठे प्लेयर त्यांनी स्वतःची टीम पण दिली होती. फार मोठे मोठे लेदरचे प्लेयर त्यांनी म्हणजे दिले होते आणि रँकिंग मध्ये चांगले खेळलेत. तसेच या पठारावर या सरांच्या मार्फत 1-2 प्लेयर जातील, त्यांना त्यांचं स्किल दाखवा, ते त्यांच्या ओळखीवर त्यांच्या टीम मध्ये खेळवतील ही गॅरंटी आहे. आणि त्यांचं फार मोठं सहकार्य असतं कायम. वुमन्स क्रिकेटसाठी पण फार मोठं सहकार्य करतात दत्ता पवार सर. अतिशय चांगल्या टुर्नामेंट वुमन्स क्रिकेटला पण खेळवतात. त्यामुळे दत्ता पवार सरांना हे वरचं पाठर तर आवडलेलंच आहे. त्यामुळे बेसिकली फ्युचरमध्ये 1-2 प्लेयर ते घेऊन जाणार ह्यामध्ये म्हणजे काय शाश्वती आहेच. त्यामुळे चांगला खेळ दाखवा त्यांच्यासमोर. लेदर क्रिकेट चांगले खेळतील. आणि जाऊयात सौरभ पॉल पहिलीवर घेऊन येत आहेत. स्ट्राईकला असतील ते धीरज. आणि समालोचन कक्षामध्ये थोडासा बदल सर करतील कॉमेंट्री. थँक्यू सर. मनापासून धन्यवाद सर. धावा ठोको झेल घेऊया घुमत दरी आणि खोरी एका धीराने साजरी करूयात. ही पठा प्रीमियर लीगची बारी आपण बघतोय. अंतिम टप्प्यावरती मॅच येताना दिसते. धावसंख्या जर पाहिले गेले 1 धाव असते धावफलकामध्ये. पहिलं षटक तिथे सुरू असणार आहे. सौरभ बॉलिंग मध्ये बॉलिंग करत असताना समोर आहे. बॅटिंग साठी जर पाहिलं गेलं सोम असेल बॅटिंग साठी. लेफ्टी बॅटर आहेत सोहम जे असं बॅटिंग साठी. पहिलं षटक मात्र या ठिकाणी सुरू असताना आपण जर पाहिलं गेलं मोठी लढाई याच्या चांगला बॉल यावेळेस पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर षटक मात्र पाहायला मिळतोय. पहिलं षटक जे सुरू असणार आज मातीच्या विकेटवरती जर पाहायला गेलं फलंदाज अतिशय सुंदर कामगिरी करतायत. हॅलो सुंदर खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. आहे एका बाजूनं
तर दुसऱ्या बॉल आपण जर पाहायला गेला सोहम बॅटिंग करत आहेत. 2 धावा धावफलकामध्ये पहिलं षटक या ठिकाणी सुरू असणार आहे. तुपाचं सत्र सुंदर असं मैदान आहे. नवसाला पावणारी देवी अगदी मांडव देवीच्याच मंदिराच्या समोर सुरू असणारी क्रिकेटची स्पर्धा. चांगला बॉल पीक टाकलाय आम बॉल रफ्तार मध्ये करताय गिरफ्तार. चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळते स्वरूप यांची. हीच बॉलिंग आहे. 4 बॉल टाकले फक्त 2 धावा खर्च करताना पाहायला मिळतात. अतिशय अप्रतिम गोलंदाजी जी स्वरूप यांची पाहायला मिळते. दर्जा दाखवलाय स्वरूप यांनी. टप्पा खूप चांगला टाकलाय. अचूक आहे. नेत्र दीपक गोलंदाजी जी या ठिकाणी पाहायला मिळालेली आपल्याला. 2 धावा असे स्कोर कार्ड मध्ये पहिलं षटक चालू असताना बॉल जर पाहिला फुल लाईनचा बॉल ऑन साइडला मिड ऑनचा फिल्डर बॉल पर्यंत 1 धाव तिथे मात्र पाहायला मिळाली. धावसंख्या पुढे जाते 3 धावा धावसंख्येवरती. पहिलं षटक तिथे चालू आहे. सुरू बॉलिंग मध्ये पहिलं षटक हाताळत आहेत आणि अतिशय सुंदर गोलंदाजी त्यांनी मात्र पेश केली जाते. कोणत्या मोठ्या धावा खर्च केले नाहीत. लाईन चांगली शिस्तबद्ध गोलंदाजी चतुर चालक गोलंदाजी स्वरूप यांची नक्कीच पाहायला मिळते. यावेळेस बीट केले आणि तिथे एक सिंगल मात्र पाहायला मिळाली. धावसंख्या पुढे सरकते. स्कोर मात्र पाहायला मिळतो तो बोर्डला 4 धावा असते धावसंख्येमध्ये. पहिलं षटक या ठिकाणी संपलेलं आहे. 4 रन्स असेल बोर्डला फक्त. धावसंख्या आपण जर पाहायला गेली 4 धावा असते धावसंख्येमध्ये. शिवतेज बॉयज टीमच्या खात्यामध्ये. सबसे तेज वही चलता है जो अकेले चलता है लेकिन दूत वही जाता है जो सबको साथ लेके चलता है. शिवतेज चांगला तसं काय करावं लागणार आता. लेशमच्या बाहेर बॉल व्हाईट बॉल येताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 मात्र राहुल बॉलिंग ट्रॅकला व्हाईट बॉल न करता सुरुवात. पाठा प्रीमियर लीग 2024 सीझन 3. पुन्हा एकदा बॉल जर पाहायला गेला खोट्यापेचा बॉल होता आणि तो देखील जर पाहायला गेला अंगभेदक मात्र एकाने मारा केला गेलेला आहे. धावसंख्या पुढे सरकते 6 धावा धावसंख्येमध्ये. हे प्रक्षेपण तुम्ही बघतायत स्पोर्ट्स ऑन YouTube वाहिनीवरती सुरू असणार आहे. माती विकेट वरती खेळली जाणारी सातारा जिल्ह्याची वाई तालुक्याची असणारी मानाची क्रिकेटची स्पर्धा. फुटा चढू यावरती आक्रमण नक्कीच पाहायला मिळालेलं आहे आणि या बॉलला डिपॉझिट करण्यामध्ये यश आलं नाहीये. विकेट प्राप्त होतीये. फल गोलंदाजीमध्ये क्रेझी लायन्स संघानं चमक दाखवली आणि शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच जिंकली आहे. गोलंदाजी खूप अचूक नक्की पाहायला मिळाली. राहुल देखील आहे. स्पेशल बॉलिंग करतात आपल्या टीमसाठी. धमाकेदार गोलंदाजी. षटक क्रमांक जर पाहायला गेलं 2 इथे सुरू आहे.
ऑफ द विकेट. कट केल्या बॉलला, बॉल चालल्या गली क्षेत्रामध्ये, सिंगल मात्र प्राप्त केली जाते आणि याच बरोबर धावसंख्या पुढे जाते. स्कोर जर पाहायला गेला 7 धावा धावसंख्येमध्ये 7, ज्या 7 नंबरनं संपूर्ण भारतामध्ये सध्या IPL ला धुमाकूळ घातलेला आहे. माहीत खाला जर्सी क्रमांक 7 धावा धावपलकामध्ये. षटक क्रमांक 2 चालू असताना आपण पाहत आहेत राहुल बॉलिंग मार्ग समोर आहे. बॅटर सोहम बॅटिंग साठी पाहिजे काय कामगिरी करतात सोहम या ओव्हर मध्ये. सफल झाले जरूर, मात्र टप्पा आला नाही बॅट पर्यंत. फुल लेंगचा बॉल मात्र पेश केला. लेग स्टंप वरती बॉल होता, त्यामुळे या ठिकाणी 8व्या बॅट मध्ये खेळायचा प्रयत्न फसतोय. रन नाही मिळाली. 7 धावा धावफलकामध्ये षटक क्रमांक 2 ठिकाणी आपण पाहतोय ते सुरू आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न. फटका, चांगला फटका. जंगल में शेर, बागों में मोर, आया है वापिस एक 4. लिखी बिल्कुल अच्छी बल्लेबाजी करते हुए सोहम के बल्ले से काफी खूबसूरत 4 रन यहाँ पे वहां पे छोटी गेंद ऑन साइड के ऊपर, कोई मौका नहीं, खाली इलाका, उसके ऊपर किया धमाका, बिल्कुल मिलेंगे रन 4. इसके साथ ओवर की समाप्ति. वापस एक इस वक्त देखिए इस गेंद को बिल्कुल अच्छी गेंदबाजी, अच्छे टप्पे के ऊपर रखा है और इसके साथ कोई बड़ा शॉट नहीं, अच्छी गेंदबाजी. फिलहाल तीसरा ओवर जारी है, बिल्कुल बड़ा मुकाबला आप देख रहे हैं. बिल्कुल वाई की सबसे बड़ी हिट टूर्नामेंट, तीसरा साल इस टूर्नामेंट का, तीसरी साल में आ रही है खूबसूरत चमचमाती हुई ट्रॉफी. किसके नाम जाएगी? और यहाँ पे बड़ा शॉट ऑन साइड के ऊपर, यहाँ पे उठा दिया, शॉट बढ़िया, गेंद जाएगी बिल्कुल सीमा रेखा के बाहर.
स्क्वायर लेग बॉर्डर लाइन के ऊपर से 4 रन। बहुत ही अच्छा शॉट यहां पे, खूबसूरत 4। 21 रन, 1 विकेट नुकसान पे। अच्छी बल्लेबाजी। अब शिवतेज की गाड़ी चेन तो खींची थी लेकिन वापिस दौड़ पड़ी है ट्रेन की गाड़ी। और उठा दिया ऊपर, यहां पे खतरा हो सकता है और ये कैच क्या होगा? नहीं, यहां पे छूट गया, देखते रह गए। कैच गिरा यहां पे जमीन के ऊपर आके। 2 रन यहां पे मिले, कोई मिल गया कोई नहीं मिला। रन तो मिले 2 के साथ स्कोर बढ़ता हुआ आगे, रन बनते हुए 23। बड़ा मुकाबला यहां पे देख सकते हो आप। एक तरफ से विजय गेंदबाजी मार्ग पर है, दूसरी तरफ देखेंगे बल्लेबाजी के लिए लेफ्टी बैटर सोम। 10 में 16 के ऊपर खेलते हुए घुमाया, बस घूमर की तरह गेंद को घुमा, लेकिन बिंदी गेंदबाजी यहां पे इस ओवर में देखेंगे। फिलहाल रन आए नहीं है, सबसे मुझे लगता है किफायती स्कोर हो सकता है। खामोश रखा है, चेन वापिस खींची है गेंदबाजों ने। ये देखिए वापिस गेंद आती हुई बिल्कुल ब्रश किया उस गेंद ने, रंग रंगोटिया करती हुई गेंद बॉडी के ऊपर। फिलहाल ये चित्रकला गेंदबाज के नाम गई है। गेंदबाज ने बिल्कुल अच्छी गेंदबाजी लिखी है, बिल्कुल अच्छी गेंदबाजी करते हुए नपी तुली गेंदबाजी। इस ओवर में देखेंगे तीसरी ओवर की आखिर की विजय द्वारा सामने सोहम के लिए। शॉट यहां पे सामने के लिए, नो बॉल हुआ है, खतरा बड़ा है। नो बॉल दिया यहां पे, नेले पे दहिला, नो बॉल के ऊपर अब आएगी क्या लंबी बड़ी हिट, क्या होगी दांडी गुल, क्या लगेगा लंबा शॉट, क्या गिरेगा गेंद सामने वाले पार्किंग प्लॉट में। देखेंगे इस गेंद में क्या होता है। सामने खड़े अमन, 25 रन, 25 रन यहां पे बनते हुए फिलहाल गेंदबाजी बाहर पर वापिस विजय। ये सामने बल्लेबाजी में है अमन, क्या लगाएंगे इस गेंद के ऊपर बड़ी शॉट, क्या मिलेंगे आधा डजन रन। ओ अच्छी गेंदबाजी, फिलहाल अच्छी गेंदबाजी। इसके साथ ओवर की समाप्ति, 3 की कहानी हुई खत्म। 3 के बाद बने 25 रन, 25 रन। तीन की कहानी हुई खत्म। 3 के बाद बनते 25। 6 गेंदें बाकी, हवा बहती हुई, बिल्कुल एक सबसे खूबसूरत बॉलर्स नेम हितेश, जो अपने ही ये लगाम लगा दिया। ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा, नजर हटी और ये हुई है ना दुर्घटना घटी वाली कहानी। दो रन लेना चाहते, रनआउट का खतरा। यहां पे कलेक्शन अच्छा किया है
खेला गेंदबाजी बहुत ही अच्छी कर रही है ये टीम। शिवतेज के सामने क्रेजी बॉयज की टीम गेंदबाजी में बिल्कुल क्रेजी लायंस लाइन के हिसाब की गेंदबाजी क्रेजी की आ रहे। थोड़ा सा फ्राई करो, वापिस रन बनाने का ट्राई करो। देखेंगे यहां पे शिवतेज क्या क्रेजी लायंस 40 से आएंगे। 28 तो बने हैं, 4 बाकी गेंदे। हो गई है दांडी गुल, 2 स्टंप उखाड़ दिए। बिल्कुल ये बन चुके सन्नी दीवाल, ये जिप उखाड़ देते हैं। बिल्कुल अटक किए, और एक नहीं 2 को अटक किए। एक ऑफ स्टंप बीच में का क्यों रखा भाई डांडा, बिल्कुल फर्नीचर को किया उद्ध्वस्त। तो डांडिया को उड़ा दिया, बीच का बचा दिया। 3 बचे हैं गेंदे, 28 रन बने हैं 3 विकेट के नुकसान पे। 5 तारीख को है वर्ल्ड कप का पहला मुकाबला, 5 जून। चौथा हो जारी, 28 रन बनते हुए 28 रन 3 विकेट के नुकसान पे। गेंदबाज मार पर फिलहाल गेंदबाज तैयार है हितेश। अच्छी गेंदबाजी, पुल करना चाहते थे, हिटमैन बनना भी चाहते थे, लेकिन हितेश ने नहीं बनने दिया। अच्छी गेंदबाजी। बिल्कुल आज खाइए पंजाबी कुल्फी, उस कुल्फी का बिल्कुल मावा, और कर रहे हैं यहां पे बीच मैदान में हवा। अच्छी गेंदबाजी, यहां पे ऑन की तरफ गेंद को खेल दिया। वहां पे आया सिंगल, एक ही सिंगल मिलेगा, इसके साथ बने 29 रन 29। 29 रन यहां पे बनते हैं। पहला दिन 3 चले गए टूर्नामेंट 29। फिलहाल यहां पे बहुत ही अच्छी यहां पे रही है पारी हितेश के द्वारा। आदित्य चंद्रकांत, आदित्य सामने क्या लगाएगा, बड़ा लंबा शॉट। एक गेंद बाकी, एक गेंद शेष, क्या उसको बनाएंगे विशेष, लेकिन विशेष नहीं बनाई क्योंकि गेंदबाजी कर रहे हितेश। अच्छी गेंदबाजी आती हितेश के द्वारा, एक अच्छी गेंदबाजी, कामगिरी कर रहे हैं विशेष, और इसी केवल खर्च किए 31 रन 32 चाहिए।
बल्ला यहाँ पे घुमा लेकिन गेंद नहीं समझ में आई। कमाल की गेंदबाजी, अच्छी गेंद थी। टप्पा खाने के बाद गेंद ने बिल्कुल लिया है, मोड़ लिया। दिखा यहाँ पे कातरस का घाट, और इस वक्त दिखाया यहाँ पे देखिए कवर के सत्र में गेंद यहाँ पे अच्छी गेंदबाजी, एक रन वहां से दौड़ के निकाला। इसके साथ खत्म हुई कहानी पहले की, लेकिन महंगा हुआ। धीरज को नहीं मिली सफलता, 9 रन यहाँ पे मिले इस पहले ओवर में। चार षटकाची चुरस मात्र या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळतीये। 7व्या धावसंख्येमध्ये बनवल्या गेल्या क्रेझी लायन्स टीम टॉस जीत के यहाँ पे गेंदबाजी का फैसला किया था और अच्छी गेंदबाजी की, 31 रन पे रोका था शिवतेज को। 32 का पीछा करनी उतरी है। पहले में 7 ही बने, अब 18 गेंदे बाकी है, 18 गेंदों में 25 चाहिए। 30 छक्के 39 चौके अभी तक इस पूरे दिन में लगे। अच्छा दिन रहा है पहला, इसके बाद 2 मुकाबले और खेले जाएंगे। ये देखिए अब आई ये पाले में, उसको भेजा है सामने वाले थाने में। 6 रन। ये वापिस आई है, देखिए यहाँ पे शॉट विकेट के पीछे, स्टंप के पीछे मारी, वहां पे मिला 1-1 की मदद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। देखेंगे अब रन बने 14। तो जारी बिल्कुल पठा प्रीमियर लीग का ये बिल्कुल सबसे बड़ा मुकाबला। कम स्कोर में यहाँ पे क्या मुकाबले में शिवतेज टीम गेंदबाजी में कमबैक करना जानती है, क्या कर पाएंगे कमबैक। और यहाँ पे हेलीकॉप्टर लगा दिया, लेकिन सीधा हाथों में विकेट मिली पहली। या ठिकाणी जे सुरू असणार आहे, सुरू जर पाहिलं गेलं बॉलिंग मध्ये असणार आहे राहुल देखील सोबतच जी 7 निभावत आहेत। 14 रन सेंचुरी बाद असताना आपण बघू शकता इथे सिद्धेश बॉलिंग मध्ये आहेत। मोठा फटका यावेळेस, बॉल चाललाय लॉंग ऑन बॉर्डरच्या बाहेर, एक टप्पा सीमा पार, 4 रन। लावलंय
जसा बॅटीनं ताल लावलाय तो ताल मात्र नक्कीच कमाल करतोय. हा स्वरूपचा ताल आहे. पुन्हा एकदा यावेळी बघू शकता देखेंगे वहां पे रन मिले बिल्कुल. बीस रन बने 12 चाहिए अब जीत के लिए. यहाँ पे देखेंगे दूसरा और यहाँ पे जा रही है स्कोर में देखेंगे 20 रन बने 1 विकेट नुकसान पे. 100 रुपया यहाँ पे 2 में 6 राउंड में 6 में 12 दोनों तरफ से आग बराबर की लगी है. छोटी गेंद थी यहाँ पे बड़ा शॉट लगाना चाहते थे लेकिन फिलहाल गेंद नहीं आए पाले में. अच्छी गेंद थी डॉट गेंद. 2 की कहानी खत्म. 2 के बाद 20 बने 1 विकेट नुकसान पे. 12 गेंदे 12 गेंदों में अब जीत के लिए चाहिए 12 20 बने 12 गेंदे 12 रन. क्या होगा यहाँ पे फैसला किसकी तरफ झुकेगा ये मुकाबला. 12 चेंडू 12 धावांची गरज. मुकाबला यहाँ पे जाएगा क्योंकि ओवर में शुतेश क्या क्रेजी या शुतेश के सामने कौन सी टीम ये मुकाबला जीतने वाली है. देखें कौन हो गया ओवर कौन बनेगी यहाँ पे चैंपियन. तो देखते फिलहाल 12 गेंदे 12 रन 20 बने हैं 1 विकेट पर. 12 चेंडू 12 धावांची गरज. टॉस चेंडू त्यावरती पाहायला मिळतोय चांगला फटका. 1 धाव मात्र पाहायला मिळाली. धक्का दिला जातोय 1 धावचा. बघूयात आता भाऊ काय करतोय. आता हा स्वरूप भाऊ काय करणार आहे आपल्या टीम साठी काय जादू दाखवतो स्वरूप भाऊ. तर बॉलिंग मध्ये आहे तो लहुराज आणि हा आखूड टप्प्याचा बॉलला डिपॉझिट केले मैदानाच्या बाहेर. मुसळधार षटकार. संख्यावरती 27 धावा ऍड केलेल्या जात आहेत आणि याच बरोबरती हा सामना इथे जवळ आणलाय आणि हा टांगा पलटी घोडा फरार 4 रन चौकार. गाव आणि असं कोणतं गाव नाही ज्या गावा स्वरूपचं नाव नाही. बॉल करतोय फिनिश ठोकलाय षटकार.